लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 9 मध्ये काळी जादू करून निवडून आले। पराजित उमेदवाराने पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालयात केली तक्रार। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीदरम्यान वार्ड क्रमांक 9 मधील मतदारांना काळ्या जादू टोण्यातून घाबरवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पराजित झालेल्या उमेदवाराने पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालयात केली लेखी तक्रार। निवडणुकीदरम्यान शहरातील वार्ड क्रमांक 9 मध्ये अनेक ठिकाणी काळी जादू, भानामती सारखे दृश्य दिसून आले होते व तशा बातम्या विविध वृत्तपत्रात व न्यूज चॅनेलवर आल्या होत्या। या निवडणुकीत पराजित झालेले शिंदे शिवसेनेचे वार्ड क्रमांक 9 चे उमेदवार अमित मच्छिंद्र वाहुळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व पोलीस ठाणे फुलंब्री येथे लेखी तक्रार दिली असता त्यात वाहुळ यांनी सांगितले की वार्ड क्रमांक 9 मध्ये काळ्या जादू करण्यात आली व त्या काळ्या जादूच्या धाकाने माझ्या मतदारांच्या मनात भीती उत्पन्न करून माझ्या विरुद्ध मतदारांना मत देण्यास प्रवृत्त करण्याचे काम माझे विरोधक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केले आहे। तसे करतानाचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत। त्यात लिंबू, मिरची, नारळ तसेच बाहुली असे सर्व साहित्य पूजा करून भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर मध्यरात्री टाकून देण्यात आले। त्यांच्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण झाली। जनताही घाबरून त्यांच्या विरोधात काहीही बोलण्यास तयार नाही। या माझ्या विरोधक उमेदवार व काळ्या जादू, भानामती करणाऱ्यांवर काळी जादू प्रतिबंध आणि निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार शिंदे शिवसेनेचे अमित वाहुळ यांनी दिली। सर, काय प्रकार झाला? आपण फुलंब्री पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, जिल्हाधिकाऱ्यांकडे पण तक्रार दाखल करताय, काय विषय होता? विषय असा आहे की 20/12/2025 रोजी जे फुलंब्रीला मतदान होणार होतं त्या मतदानाच्या अगोदर 2 दिवस अगोदर किंवा त्या दरम्यानमध्ये निवडणुकीच्या दरम्यानमध्ये काही काळे जादूचे प्रकार वॉर्ड क्रमांक 9 मध्ये झाले। हे जे प्रकार आहेत ते घृणास्पद प्रकार आहेत, म्हणजे मतदारांना घाबरवण्याचे प्रकार झाले। त्याच्यामध्ये झालं असं की त्या 2 दिवसाच्या 2 वेळेस तिथं त्या काळामध्ये लिंबू, मिरची किंवा काहीतरी बाहुल्या, काळे बाहुल्या आणून टाकणे या प्रकारचे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या प्रकारचा जो वाईट प्रकार जो आहे तर ते निदर्शनास आणण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस निरीक्षक फुलंब्री आणि पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण यांना मी हे तक्रार अर्ज दाखल केले। याबाबत आपण पोलीस निरीक्षकांची भेट घेतली, त्यांच्याशी काही चर्चा झाली? पोलीस साहेबांसोबत मी त्याच्या संदर्भात चर्चा केली असता पोलीस निरीक्षक साहेबांनी अगोदर मला उडवाउडवीचे उत्तर दिले। हे ग्रामीण भाग आहे, हे चालतं आहे, असं आहे तसं आहे। मी साहेबांना मग मी ठणकावून सांगितलं की साहेब, हा ग्रामीण भाग असो का शहरी भाग असो, कुठल्याही स्थितीमध्ये मतदारांना जर तुम्ही घाबरण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मतदारांचं मन परिवर्तन, त्यांच्या मनामध्ये भीती दाखवून परिवर्तन करणं हे चुकीचं आहे। मग त्यानंतर त्यांनी नुसती तक्रार अर्ज घेतला पण त्याच्यावर काही गुन्हा दाखल केलेला नाही। विधानसभेने मागे जादूटोणा विरोधी आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा पास केलेला आहे। यानुसार संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करता येतात। तुमच्याकडे त्याबाबत काही पुरावे आहेत का? 100% आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्यासोबतच आमच्याकडे त्या पुराव्यांमध्ये व्हिडिओ आहेत। त्यांनी ते त्या संदर्भामध्ये जे बाहुले टाकताना किंवा लिंबू मिरची फेकताना जे आमच्याकडं सबळ पुरावे आहेत आणि स्थानिक त्या वृत्तपत्रांमध्ये किंवा वृत्तवाहिनीला सुद्धा ते पुरावे त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। मग एवढे पुरावे दिल्यानंतर सुद्धा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यामध्ये लक्ष घालत नाही, असं वाटतंय का? पोलीस निरीक्षक राजकीय दबावाला बळी पडतात? निश्चितच पोलीस अधीक्षक साहेबांपेक्षा पोलीस निरीक्षक हे निष्क्रिय आहेत फुलंब्रीचे। त्यांच्या काळामध्ये जे अवैध धंदे आणि जे उच्छाद मांडलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीवरती कारवाई करत नाहीत, फक्त त्यांना एक पाठीमागं खूप मोठं राजकीय बळ आहे म्हणून ते 2.5 वर्षापासून एका ठिकाणी टिकून आहेत। तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की सदरील जे व्यक्तींवर जे दिसत आहेत व्यक्ती त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, सध्या निर्मूलन 2013 कायदा किंवा 2025 अमेंडमेंट जे झालेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। जर आपल्या मागणीची दखल न घेतली गेली तर आपण काय करणार? आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर मी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावणार आहे आणि नाही झालं तर उपोषणाला बसणार आम्ही। धन्यवाद। आपलं नाव? अमित वाहुळ। आपण 9 नंबरमधून आपला संबंध काय? 9 नंबर फुलंब्री नगरपंचायत 9 नंबरमधून मी उमेदवार होतो संदर्भात। धन्यवाद।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.